आपण थेट अहमदाबादमध्ये जाऊयात, कारण तिरंगा रॅली सध्या देशभरामध्ये काढली जाते आणि हीच तिरंगा रॅली सध्या अहमदाबादमध्ये सुरू आहे। अमित शहा यांची दृश्य आपण बघतोय। देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सध्या तिरंगा रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। भाजपकडून देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिरंगा रॅली सध्या काढली जाते। आपल्या सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी, त्यांचा गौरव करण्यासाठी म्हणून ही तिरंगा रॅली सध्या सुरू आहे। आणि सध्या ही गुजरातच्या अहमदाबादमधली दृश्य आपण बघतोय। देशाचे गृहमंत्री अमित शहा हे हातामध्ये आपला तिरंगा झेंडा घेऊन या रॅलीमध्ये सध्या चालताना दिसतायत। राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या ही तिरंगा रॅली सुरू आहे। महाराष्ट्राच्या सोबतच बाजूचे राज्य असणाऱ्या गुजरातमधली ही दृश्य आपण पाहतोय। आणि केवळ भाजपचेच कार्यकर्ते किंवा भाजपचे नेते नाहीत, तर सर्व पक्षीयांचा, यासोबतच सर्व धर्मीयांचा, सर्वसामान्य नागरिकांचा सुद्धा या रॅलीमध्ये लक्षणीय असा सहभाग आपण पाहतो आहोत। ते गृहमंत्री अमित शहा हे तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि अहमदाबादमधली ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। भारतीय सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी ही तिरंगा रॅली सध्या सुरू आहे। एकूणच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती सध्याची परिस्थिती जरी शस्त्रसंधीची असली तरी सुद्धा आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागामधून भाजपनं तिरंगा रॅली काढण्याचा मानस केलेला आहे। आणि त्याच पद्धतीने सध्या गुजरातमधल्या अहमदाबाद शहरामधली निघालेली ही भाजपची तिरंगा रॅली आपण पाहतोय, ज्यामध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी सहभाग घेतलेला आहे। आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची तिरंगा रॅली निघाली, ज्यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा सहभागी झालेले होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।